नमस्कार, कोमल रेसिपीमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण येथे फ्रेंच फ्राईज कसे करायचे आहेत ते बघणार आहोत। त्यासाठी मी येथे एक मोठा आकाराचा बटाटा घेतलेला आहे। तो स्वच्छ धुवून या पद्धतीने आपण सोलून घ्यायचा आहे। पूर्ण पाहू शकता मी इथे बटाटा पूर्णपणे सोलून घेतलेला आहे। त्यानंतर आपण या पद्धतीने इथे बटाटा कट करून घेणार आहोत। आपल्याला उभ्या साईजमध्ये इथे बटाटा कट करून घ्यायचा आहे। या पद्धतीने आपण फ्राईज इथे कट करून घ्यायचे आहेत। फ्राईज जास्त लहान पण नाही कट करायचे आणि मोठेही नाही, मीडियम साईजचे इथे फ्राईज कट करून घ्यायचे आहे। मी इथे पूर्णपणे फ्राईज आपले कट करून घेणार आहे। हे फ्राईज आपण फ्रीजच्या थंड पाण्यामध्ये टाकणार आहोत। कट केल्याच्या नंतर एका भांड्यामध्ये मी फ्रीजचं पाणी घेतलेलं आहे थंड। त्यानंतर आपले इथे फ्राईज आपण यामध्ये टाकणार आहोत। हे आपले फ्राईज आपण चोळून घ्यायचे आहेत। पूर्णपणे इथे बटाट्याचा स्टार्च निघून जातो। पाहू शकता किती पांढरं शुभ्र पाणी निघालेलं आहे। हे पाणी आपण बदलून घेणार आहोत। पाणी बदलल्याच्या नंतर आपण येथे दुसरं पाणी घालून येथे 5 ते 10 मिनिटांसाठी फ्राईज असेच ठेवणार आहोत। त्यानंतर 10 मिनिटे झाल्याच्या नंतर एका बाउलमध्ये हे फ्राईज काढून घेऊया। नंतर एका कढईमध्ये गरम पाणी करून घेऊया। त्यानंतर अर्धा चमचा इथे मीठ घालायचं आहे। छान उकळी आल्याच्या नंतर आपले इथे फ्राईज आपण त्यामध्ये टाकून द्यायचे आहे आणि 5 मिनिटांसाठी आपले हे फ्राईज आपण शिजू द्यायचे आहेत। पाहू शकता हे 5 मिनिट झालेले आहेत। नंतर एका चाळणीमध्ये आपण हे फ्राईज काढून घ्यायचे आहेत। पाणी निचळल्याच्या नंतर एका कॉटनच्या कपड्यावर हे फ्राईज आपण टाकून द्यायचे आहेत। छान सुकवून कपड्याने असे दाबून दाबून पुसून फ्राईजचं पाणी आपण काढून घेणार आहोत। छान आपण 15 मिनिटांसाठी असेच फ्राईज सुकवून घेतलेले आहेत। एका प्लेटमध्ये आपले फ्राईज टाकून त्यामध्ये आपण अर्धा चमचा इथे कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे। तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही इथे तांदळाचं पीठही घालू शकतात। घालून ते छान असं मिक्स करून घ्यायचं। पूर्ण फ्राईजला लागलं पाहिजे असं। पाहू शकता या पद्धतीने। नंतर एका कढईमध्ये तेल टाकून छान असं तेल गरम झालं की आपण ते फ्राईज सोडणार आहोत। मीडियम फ्लेमवर आपण हे फ्राईज तळून घ्यायचे आहेत। पाहू शकता आपले इथे फ्राईज तयार झालेले आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।